सोलापूर महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक पार्श्वभूमीवर 2026 निवडणूक इच्छुक उमेदवार महानगरपालिकेमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळपासूनच गर्दी होती। संध्याकाळी 7 वाजेपर्यंत महानगरपालिका या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक नागरिकांची गर्दी 7 वाजेपर्यंत दिसत होती। पहिल्या दिवशीच भरपूर इच्छुक नगरसेवक होण्यासाठी आपले नशीब आजमावत आहेत। यामुळे येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक आपल्या भागामध्ये निवडून द्यायचे, पण नगरसेवक अशा व्यक्तींना निवडून द्या त्या व्यक्तीकडून प्रत्येक काम झाले पाहिजे। त्या व्यक्तीची क्षमता अधिकाऱ्याकडून काम करून घेण्याची व त्याला नीट अधिकाऱ्याशी बोलता आले पाहिजे किंवा काम करून घेण्याची हिम्मत आणि क्षमता दोन्ही ज्या माणसाकडे आहे तो माणूस अधिकारी यांच्याकडून आता रात्री काम करून घेऊ शकते। यामुळे निवडून देताना चुकी करू नका, नाहीतर 5 वर्ष दारोदारी भटकायची वेळ येईल, कुठलेच काम होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल। त्यासाठी हिम्मतवाला आणि काम करून घ्यायची क्षमता असणाऱ्या व्यक्तीला निवडून द्यावे, जेणेकरून 5 वर्ष तुमची सेवा नगरसेवक म्हणून तो करू शकेल। विनाकारण पैशाच्या जीवावर निवडून येणार किंवा गुंडागर्दी याच्या जीवावर निवडून येणार अशा व्यक्तींना काही काम जमत नसते। ते त्यांच्या कामासाठीच बरे आहेत। काम करून घेणारा व्यक्ती, काम करून घेणारा गुणधर्म त्याच्यामध्ये असावे लागते। यामुळे अनुभवी काम करून घेण्याची पद्धत झटक्यात काम करून घेणारे व्यक्ती ओळखून घ्यावे, त्यालाच म्हणतात खरे नागरिक। कारण काही भोळे नागरिकांचा फायदा घेऊन तुम्हाला आम्ही जागा देऊ, आम्ही तुम्हाला ते देऊ, आम्ही तुम्हाला हे करून देऊ असे काही आश्वासन देतात, ते काही करत नसतात। अशा लोकांच्या काही ऐकून बळी पडू नका। जे तुम्हाला सत्य डोळ्यासमोर दाखवून दिले ते सत्याला ओळखा। सत्याशिवाय काही नाही, सत्य आहे तर सगळं आहे। जगामध्ये फक्त सत्य आहे, सत्याशिवाय काहीच नाही। त्यामुळे सत्य विजय मध्ये तुम्हाला आम्ही सत्य दाखवत आहे। आम्ही सत्य सुद्धा कामे करून दाखवली। त्यामुळे प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे, या नागरिकांना एक कळकळीची विनंती, योग्य माणसाला निवडून द्यावे। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी तुमच्या दारामध्ये लवकरच येणार आहे, प्रत्येकाला विचारणार आहे, प्रत्येकाला सांगणार आहे मतदान कोणाला करायचे, जेणेकरून तुमचे 5 वर्ष वाया जाऊ नये। यासाठी मी प्रत्येकाच्या घरी येऊन तुमच्या विचारपूस करून पुढच्या माणसाची दिशा सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। लवकरच तुमच्या दारी मी येणार आहे, सर्वांना हुशार करण्यासाठी व पुढचे 5 वर्ष तुमच्या सुखामध्ये जावे यासाठी। जय हिंद, जय महाराष्ट्र। सत्यविजय न्यूज, मल्लय्या स्वामी। सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी। या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।